शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे माती सुधारणा आणि माती बद्दल जी काही माहिती घ्यायची त्या व्हिडिओमध्ये. आपल्यासोबत आपले ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे हेही उपस्थित आहेत. नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आपल्या जमिनीची गुणवत्ता ढासळली ती आपल्याला सुधारायची याविषयी आज आपल्याला अतुल सर सविस्तर अशी माहिती देतील. आणि तुमच्या वतीने अतुल सरांना माझा पहिला प्रश्न हाच आहे की खरं तर माती खराब झाली किंवा मातीची गुणवत्ता ढासळली हे पहिलं आपण कसं ओळखायचं किंवा याला ओळखण्याची काही पद्धती आहेत का, त्या विषयावरून आपण सुरुवात करूया. तेजस सर, आज आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळजवळ 3.8 दशलक्ष हेक्टर जी जमीन आहे ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण म्हणजे लागवडीखाली क्षेत्र आपण म्हणू शकतो. परंतु त्याची जी आजची जर परिस्थिती बघितली, जवळजवळ 42% जमीन जी आहे, 42 ते 45% जमीन ती खराब होत चाललेली आहे. ओके. आणि जवळजवळ 150 लक्ष हेक्टर जमीन ती नापीक झालेली आहे. मग याची कारण जसं तुम्ही म्हटले, याची कारण खूप आहेत. आणि आपण जी आपले जे काही पूर्वज आहेत आणि जे पूर्वज आपली शेती करायची आणि त्यावेळेचा जो काही जमिनीचा पोत होता आणि आजचा जो काही जमिनीचा पोत आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता जमिनीचा पोत किंवा जमिनीची सुपीकता किंवा जमिनीची उत्पादकता ही म्हणजे काय असते की ही जी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये जी काही अन्नद्रव्य आहे आणि पीक ती जे काही अन्नद्रव्य घेतं त्याची अंगभूत जी काही शक्ती आहे ती म्हणजे आपण त्या जमिनीची सुपीकता म्हणू शकतो. उत्पादकता सुपीकता म्हणू शकतो. ती जी काही उत्पादकता आहे किंवा ती जी सुपीकता आहे ती भरपूर काही कारणं आहेत आणि त्या कारणांमुळे ती कमी होत चाललेली आहे. आणि जसं तुम्ही सुरुवातीला मुद्दा मांडला की ही जी काही जमीन तयार होत असते त्याला लाखो करोडो वर्ष जावे लागतात. त्यावेळेला त्या वेगवेगळ्या खडकांची झीज होऊन ही जी काही जमीन जी आहे ती आता तयार होत असते. आणि एवढ्या मोठ्या म्हणजे लाखो वर्षांचा जो काही कालावधी आपण म्हणतो तो गेल्यानंतर ती जमीन खराब होण्यासाठी आपण जे काही गोष्टी जमिनीमध्ये शेतीमध्ये करत असतो त्या वेगवेगळ्या किंवा चुकीच्या कारणांमुळे ती आपली आज जमीन जी आहे ती खराब होत चाललेली आहे. आणि जमीन आपण चांगली किंवा सुपीक जमीन म्हणतो ती कशी असली पाहिजे, थोडक्यात आपण त्याच्यावर प्रकाश जो जर टाकला तर जमिनीचा 100%चा भाग जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये 45% भाग जो आहे हा खनिज किंवा मिनरल किंवा जे अन्नद्रव्य आपण पीक जे घेत असतं ती अन्नद्रव्याचा भाग जो आहे तो 45% असणं गरजेचं आहे. म्हणजे 100 किलो माती घेतली तर 45 तो भाग असणं गरजेचं आहे. अर्थ असा 25% त्याच्यामध्ये हवा असणं गरजेचं आहे. ओके. 25% पाणी असणं गरजेचं आहे आणि 5% त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्वाचं प्रमाण असणं गरजेचं आहे. शेतकरी बंधू काय करतात, जे मिठाचा वापर आपल्या जमिनीमध्ये करतात म्हणजे आपसूक सोडियमचा वापर आपल्या जमिनीमध्ये करत असतात. NaCl सोडियम क्लोराईड, मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, आणि त्याचा वापर तुम्ही करताय आणि केल्यानंतर तुम्हाला त्याचा दुष्परिणाम तुमची जी पुढची पिढी येणार आहे ना त्याला होणार. तुम्हाला तर आहे आज जाणवत नाही, आज म्हणजे आज थोड्याफार प्रमाणामध्ये जाणवल, परंतु टप्प्याटप्प्याने त्याचा जर तुम्ही सतत वापर जर केला तर निश्चितच जी तुमची पुढची पिढी आहे, तुमची जी काही मुलं बाळ आहे त्यांच्या हातात तुम्ही जी जमीन देणार आहे ना ती खराब जमीन देणार आहे. तिथं नारळ पिकवण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय असणार आहे. त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या वडिलांनी त्यांच्या पंजोबांनी त्यांच्याकडे जी जमीन दिलेली आहे त्याचं संरक्षण आणि त्याचे जतन करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की आपली जी पुढची पिढी आहे ती चांगल्या प्रकारे तिथून उत्पादन घेऊ शकेल ही शाश्वती आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. तर तेजस सर, आता आपण 3 प्रकार तर पाहिले. आपला चौथा जो प्रकार आहे चुनखडीयुक्त जमीन. बरोबर. तर चुनखडीयुक्त जमीन शेतकरी बंधूंनो म्हणजे ही फार सोपी म्हणजे ओळखण्याची पद्धत आहे. चुनखडीयुक्त जमीन तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही फिरल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही माती हातामध्ये घेता, माती हातामध्ये घेतल्यानंतर जे पांढरट खडे तुम्हाला तुमच्या मातीमध्ये जर दिसत असेल तर समजायचं ती जमीन तुमची चुनखडीयुक्त जमीन आहे. परंतु चुनखडीयुक्त जमिनीमध्ये महत्वाचं म्हणजे कोणती चुनखडी आपल्या जमिनीला घातक आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. याच्यामध्ये चुनखडीचे 2 प्रकार असतात. एक खडीची चुनखडी असते, दुसरी पावडरची चुनखडी असते. तर आपण ज्यावेळेला आपल्या हातामध्ये माती घेतो त्यावेळेला जी मोठी जी खडे असतात ते बाजूला सारले, ते सारल्यानंतर आपली जी काही माती राहणार आहे त्या मातीमध्ये जे पांढरट पावडर किती प्रमाणामध्ये आहे त्याच्यावरून तुमची जमीन किती घातक आहे ते ठरतं.
आता जर त्याचं प्रमाण, जर तुमच्या पावडरचं प्रमाण, त्या पांढरट कणांचं प्रमाण आपल्या मातीमध्ये जर जास्त असेल, ती जमीन तुमची घातक आहे किंवा ती जमीन तुमची चुनखडीयुक्त जमीन आहे असं समजण्यास काही वावगं नाही. आता याचं जर टेस्ट केली तर तुम्हाला या अशा जमिनींचा जो पीएच आहे ते जर सर 8-8.5च्या वरती याचा पीएच असतो, जास्त पीएच असतो या जमिनींचा. हे जमिनीमध्ये जर तुम्ही चुनखडी टेस्ट केली, जर 5% जर तुमची चुनखडी, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण 5% जर कमी आलं तर तुमची जमीन ठीकठाक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकता. 5 ते 10% मध्ये जर तुमच्या चुनखडीचं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये जर आलं तर एक मीडियम प्रकारची जमीन तुम्ही समजू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला काळजी करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी थोडंसं जे काही नियोजनात बदल थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पण जर 10%च्या वरती जर चुनखडीचं प्रमाण गेलं तर निश्चितच तुम्हाला तुमचं जे काही खतांचं नियोजन असेल, तुमचं जे काही पिकांचं नियोजन असेल, तुम्हाला अतिशय काटेकोरपणे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण की आपण बघितलंय 30-40%, 50% पर्यंत चुनखडीचं प्रमाण असलेल्या जमिनी आहेत. परंतु त्या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार, माझ्या माहितीमध्ये काही शेतकरी असे आहेत, अशा जमिनीमध्ये सुद्धा त्यांनी नियोजन करून चांगले उत्पादन घेतलेले आहेत. परंतु त्यांचा एकच उद्दिष्ट त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की माझी जमीन मला चांगली करायची. भले माझी जमीन आता खराब झाली असेल पण मला चांगली करायची, त्या ठिकाणी लागणाऱ्या उपाययोजना मी करणार आणि त्याच्यामध्ये जे काय त्याचं पीक जे आहे त्याचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी ते घेणार. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकार याचे पडतात, पावडर आणि हे. आता ही जी काही पावडर युक्त जी चुनखडी असते ती काय करते, ज्याला तुम्ही पाणी देता, पाणी दिल्यानंतर त्याचा जो काही थर आहे तो हळूहळू पावडर जी आहे ती खालच्या 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर खाली जाऊन एक लेअर तयार करते ते सर. आणि असा लेअर जर तयार झाला याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाणी दिलं तर ते पाणी तुमच्या शेतामध्ये मुरत नाही, पाणी वरच्यावर. आपण पाझरण्याचं प्रमाण कमी म्हणतो, झिरपण्याचं प्रमाण ते संपतं, ते कमी होतं. आणि अशा याच्यामध्ये काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, मुळांची वाढ चांगली होत नाही. आणि मग अशा जमिनीमध्ये ज्या वेळेला चुनखडीयुक्त जमीन असते, अशा जमिनीमध्ये तुम्हाला अन्नद्रव्यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणामध्ये भासते. तुमचे फॉस्फरस हा जो काय अन्नद्रव्य अशा जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिक्स होऊन जातो. कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे तुमची चुनखडी, तुम्ही स्फुरद टाकला म्हणजे फॉस्फरस टाकला, त्याचा जो पी आहे आणि याचा जो कॅल्शियम हा एकत्र येतो, कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं. आणि कॅल्शियम फॉस्फेट हे तुमचं म्हणजे पाण्यामध्ये न विरघळणारं क्षार आहे, जो जमिनीमध्ये जाऊन आपली जमीन नापीक करतो. हे तुम्हाला महत्वाचं त्या ठिकाणी सांगायचं आहे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रियंटची जी काही उपलब्धता आहे ती पिकाला कमी होते. महत्वाचं मायक्रोन्यूट्रियंट मध्ये फेरस याची उपलब्धता कमी होते. मग तुम्ही समजा आता ऊसाचं क्षेत्र पाहिलं, ऊसाच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला एक पिवळसर किंवा एक पांढरट टप्पा एका ठिकाणी आपल्याला दिसतो, हळद आहे, ऊस आहे, आलंय, अशा प्रकर्षाने जाणवतं की त्या ठिकाणी थोडंसं पांढरट किंवा पिवळसर भाग झालेला आहे. मग त्या ठिकाणी आपण समजतो की फेरसची कमतरता आहे आणि आपण वरून फेरसचं ऍप्लिकेशन करतो, फवारतो, तेवढ्या पुरतं तो त्याचा कलर बदलतो, ते परत जैसे ते पीक होतं. तर याचं मेजर कारण आहे की तुमची त्या बॅचमध्ये, त्या टापूमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतो. मला असं वाटतं का इथं भाजीपाला पिकांचं एक वेळ ठीक आहे, पण फळबागा कदाचित आणखीन धोक्यात. फळबागा असेल किंवा फील्ड क्रॉप असेल, फील्ड क्रॉप पेक्षा फळबागांचं सुद्धा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये उत्पादन घेणं खूप अवघड आहे. त्याचं उपाययोजना त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि कदाचित जे अतुल सर माहिती देत आहेत, तर शेतकरी बांधवांना ज्यांना फळबागेचं नियोजन करायचं यानंतर आपल्या जमिनीत, तर त्या जमिनीचं माती परीक्षण त्यांनी करणं हे तर खूप गरजेचं आहे. भाजीपाला पिकात आपण सुधारणा करू शकतो, कमी कालावधीची पिकं आहेत किंवा एक हंगाम झाल्यानंतर दुसऱ्या हंगामात आपण दुसरीकडे पण जाऊ शकतो. पण ज्या फळबाग आहेत, द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा जी काही संत्री मोसंबी सारखी पिकं असतील जी बहुवार्षिक आहेत, तर तिथं हे माती परीक्षण होणं खूप गरजेचं आहे. आपल्या मातीचं वर्गीकरण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते वर्गीकरण माहित करूनच आपण नियोजन करणं हे मला वाटतं जास्त निश्चित. तेजस सर, म्हणजे फळबागा लागवड करताना माती परीक्षण करणं गरजेचंच आहे. परंतु माझं एक शेतकऱ्यांना सजेशन असं राहील, वर्षातून एकदा माती परीक्षण करावं. तुम्ही कोणतंही पीक घ्या, याचा फायदा असा होतो शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेला तुम्ही माती परीक्षण करता त्यावेळेला तुमच्या जमिनीमध्ये असलेले अन्नद घटक किंवा असलेले क्षार, असलेले सेंद्रिय
कर्बा असेल, पीएच असेल, ईसी असेल, या सर्वांची माहिती तुम्हाला मिळते. हो. आणि ती माहिती मिळाल्यानंतर पुढचं जे तुम्ही पीक करणार आहे त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला म्हणजे करणं सोपं जातं. हो. आणि मी अशा वेळेला एक खताची गोण जरी तुमची वाचली तरी तुमचा माती परीक्षणावरचा खर्च जो आहे तो तुमचा निघून येतो. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे शेतकरी बंधूंनो. आणि यांनी काय होईल माहितीये का, तुम्ही जर माती परीक्षण न करता खतांचा वापर केला तर तुमची जमीन खराब होत जाणार आहे आणि तुमच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करून घ्या, त्याच्या आधारे तुमच्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा. मला वाटतं शेतकरी बांधवांनी आपण जे व्हिडिओ पाहताय कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपल्यापैकी कुणी कुणी माती परीक्षण केले किंवा कोण वारंवार माती परीक्षण करते. आणि अतुल सर, बऱ्याच शेतकऱ्यांचा हाही प्रश्न येतो, म्हणजे आपण ज्यावेळेस अन्नद्रव्याचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की माती परीक्षण करण्यासाठी आमच्याकडे सुविधा कुठं करावी बरोबर. हेही त्यांना माहित नसतं, ते किंवा त्यांचा ट्रस्ट नसतो, विश्वास नाही. तर मग अशा ठिकाणी काही असे ठोकताळे का बाबा तिथं आपल्याला माती परीक्षण बऱ्यापैकी होऊ शकतं असं काही? नक्कीच. कसं आहे तेज सर, म्हणजे आजकाल बऱ्याच जे काही गव्हर्नमेंट संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा माती परीक्षण लॅब असतात, किंवा काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्याकडे सुद्धा माती परीक्षणाचा लॅब असतात. परंतु माझं एक सजेशन राहील, NABL अक्रेडिटेड लॅब मध्ये जर तुम्ही माती परीक्षण जर केलं तर त्याचं अचूक निदान आपल्याला मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंना तुम्ही ज्याही ठिकाणी जाल तर ती लॅब NABL अक्रेडिटेड आहे का ते तपासून पहा आणि तरच त्या ठिकाणी तुम्ही माती परीक्षण करा. जसं तुम्ही पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये दीपक फर्टिलायझरची जी लॅब आहे ती NABL अक्रेडिटेड लॅब आहे. त्या ठिकाणी तुम्ही मातीचं सॅम्पल देऊन त्या ठिकाणी तुम्ही माती परीक्षण करू शकता. विज्ञान केंद्रांमध्ये पण, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या जवळच्या एरियामध्ये कुठं कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माती परीक्षणाची चौकशी करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही माती परीक्षण करून घेऊ शकता. जे स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा मातीचं परीक्षण आपल्याला करून घेता येऊ शकतं. फक्त तुम्हाला एकच माझं सांगणं आहे शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण जे आहे तुम्हाला आवश्यक करायचंय. वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करून आपल्या जमिनीची जी काही तब्येत आहे किंवा आपण जमीन कोणत्या प्रकारची आहे ते तुम्ही माती परीक्षणाद्वारे तपासून. मला असं वाटतं की ज्या शेतकरी बांधवांनी माती परीक्षण केले तर आपण आपल्या माती परीक्षणाच्या रिपोर्टचा फोटो जर इथं टाकला तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना मदत होईल की आपण जिथं माती परीक्षण केलंय ते शेतकरी त्या परिसरातील असतील तर तेही करू शकतील. किंवा आपण कमेंट करून सांगा की या ठिकाणी मी माती परीक्षण केलं होतं, त्या संस्थेचं नाव किंवा त्या संस्थेचा जर पत्ता देता आला तर तो कमेंटच्या माध्यमातून द्या. एक इतर शेतकरी बांधवांना त्याचा नक्की लाभ होईल. व्हिडिओ पाहत असताना बाकी शेतकऱ्यांनाही हा प्रश्न असेल, कदाचित या ठिकाणी बसून, म्हणजे आज आपण पुण्यातून हा व्हिडिओ बनवतोय, पूर्ण महाराष्ट्रभराचे माती परीक्षणाच्या संस्थांचे कदाचित संपर्क किंवा त्यांचे पत्ते आपण देऊ शकत नाही, त्या मर्यादा आहेत आपल्याला. तर बांधवांनो, आपण एकमेकाला सहकार्य म्हणून ह्या कमेंट करणं खूप उचित राहील आणि मी आपला आभारी राहील जर आपण अशा पद्धतीने कमेंट करून इतर शेतकरी बांधवांना सांगितलं तर. आणि या सारखे आणखीन काही विषय आपल्याला चर्चेसाठी हवे असतील किंवा ज्या विषयावर चर्चा घडवून आणायची असे विषय आपल्याकडे असतील, आपल्याला ते प्रश्न पडले असतील तर त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आम्ही प्रयत्न करू की आपल्यापर्यंत त्या विषयाची चर्चा घेऊन येऊ. तुर्तास थांबूया. धन्यवाद.